जय श्रीराम। आज आपण बघू सुखपूर्वक प्राणायाम। पण हे सुखपूर्वक प्राणायाममध्ये चार गोष्टी आहेत, चार प्राणायाम येतात। पहिले सुख प्राणायाम, नंतर लोम प्राणायाम, विलोम प्राणायाम आणि नंतर मग सुखपूर्वक प्राणायाम। हे चार अशा गोष्टी आहेत। बघा, मन हे खूप स्ट्रॉंग आहे आपलं। यथो मन तत प्राण, जिथे मन तिथे प्राण आहे। तर आपल्याला काय करायची, आपली कॅपॅसिटी आहे पण आता लो आहे, एकदम लो आहे एनर्जी आपली। ती एनर्जी वाढवायची, आपल्याला एनहान्स करायची, त्या प्रकृतीच्या एनर्जी बरोबर आपल्याला अलाइन करायचं। तेव्हा मग आपल्याला फिजिकल लेवल, इमोशनल आणि मेंटल लेवल आपली कॅपॅसिटी वाढू शकते। आपल्याला जे पाहिजे ते साध्य होऊ शकतं। आणि फिजिकल तर फिट राहूच आपण, ते तर साईड इफेक्ट आहेत, पण इमोशनल आणि मेंटल या गोष्टी सुद्धा अचीव करू शकतो। तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते करू शकता, कारण यथो मना तत प्राणा। जिथं माइंड लागलं तिथं प्राणशक्ती येते। त्याचं लॉजिकच तसं आहे। जशी आपण वायरची पिन लावतो ह्याच्यामध्ये सॉकेटमध्ये, तेव्हा करंट चालवतो, तसं फिजिकल बॉडी आणि जे बाहेरची प्रकृती आहे, भगवंत आहेत, त्यांना कनेक्ट करण्यासाठी माइंड आहे। माइंड लागलं, कनेक्शन झालं। सिंपल करून सांगतो मी थोडक्यात। म्हणजे सगळं होल सारतोच की मन लावा आणि ती गोष्ट साध्य करा। मग ती जर साध्य होत असेल, आपण जर परमात्म्याचा आपण विचार करू शकत असेल, तर भौतिक तर आरामात होणार आहे। त्यामुळे भौतिक सुद्धा, आध्यात्मिक सुद्धा, फिजिकल सुद्धा आणि इमोशनल सुद्धा, मेंटल लेवल सुद्धा, या सगळ्या गोष्टी जर साध्य करायच्या असेल तर हे सुखपूर्वक प्राणायाम। तर त्यामधला पहिला आयाम आहे। आणि हा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त ही प्राणिक एक्सरसाइज नाही आहे, म्हणजे आपण म्हणतो ना ब्रिदिंग एक्सरसाइज, ही एक्सरसाइज नाही, योगिक टेक्निक्स आहे। हे आपल्या ऋषीमुनींनी दिलेलं, परंपरेने आलेलं हे नॉलेज आहे। हे जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप करणं फार इम्पॉर्टंट आहे। असा हा प्राणायाम कुठल्याच आत्तापर्यंत कोणी सांगणार नाही तुम्हाला, आणि यूट्यूबवर सुद्धा नाही असं डिटेल व्हिडिओ जे मी तुम्हाला आत्ता सांगणार। तर व्हिडिओ शेवट पण बघत आहे। तर या प्राणायाममध्ये ना फक्त फिजिकल लेवल होत नाही, ते इमोशनल मेंटल लेवल होतं। आणि चक्र आहेत, ही चार चक्र म्हणजे कुठली, स्वादिष्ठान, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर आणि अनाहत, हे चार चक्रावर इम्पॅक्ट होतो। तर पहिला प्राणायाम आहे सुख प्राणायाम। सुख प्राणायाम म्हणजे ब्रीद इन आणि ब्रीद आउट। सिम्पल, तुम्ही रोड बघितला असेल, डावीकडनं जातो आपण, इंडियन रोड कसे की जायचं असेल तर डावीकडनं, यायचं असेल तर उजवीकडनं। तर या पद्धतीने इक्वल काउंटमध्ये ब्रीद इन 6, श्वास घ्यायचा तुम्ही 4 किंवा 7, जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तेवढं तुम्ही करू शकता। ओम 1, ओम 2, ओम 3, ओम 4, ओम 5, ओम 6। परत ब्रीद आउट, ओम 1, ओम 2, ओम 3, ओम 4, ओम 5, ओम 6, असं 9 वेळा करू शकता सुख प्राणायाम। हे सुख प्राणायामने काय होईल, तुमचं जे स्वादिष्ठान चक्र आहे, जे की आहे प्रतीक चंद्राचं, तर ते जे वॉटर आणि एलिमेंट कुठलं आहे तर वॉटर, तर तो इथं हे जे हा पोर्शन आहे तुमच्या पेल्विकवर, तो इम्पॅक्ट होईल ह्याच्यामुळे। हा जो तुम्ही प्राणायाम केला तर हा त्याच्या पेल्विकवर इम्पॅक्ट होईल। ब्रीद इन ब्रीद आउट इक्वल। तर हा तुम्हाला करायचा। त्याच्यानंतर लोम प्राणायाम, सेकंड आस्पेक्ट काय, सेकंड प्राणायाम कुठला, लोम प्राणायाम। लोम म्हणजे उलटा ट्रायंगल। आता तुम्हाला थोडं व्हिज्युअलाइज करायचं आहे। बघा, ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत, माइंड, व्हिज्युअलायझेशन आणि ती शक्ती। हे जेव्हा तुमचं होईल, जेव्हा कॉन्शियसनेस होईल, तेव्हा गोष्टी घडायला लागतील। हां, तुम्ही बघत बसाल, मोबाईल बघत बसाल, तुम्हाला काय पाहिजे इच्छा, त्याच तुमचं माइंड बरोबर ते करेल, त्याच तुमच्याकडनं ॲक्शन होईल। पण हेच जर तुम्ही पॉझिटिव्ह लावलं, माइंडला जर एखाद्या गोष्टी, चांगल्या गोष्टीसाठी लावलं, तर ॲक्शन पण तशा होतील, रिझल्ट पण तसे मिळतील। 2, 3, 4, 5, 6, होल्ड, 2, 3, 4, 5, 6, ब्रीद आउट, 2, 3, 4, 5, 6। आता बघा, डायरेक्ट कंट्रोल कुठे होतं, त्याचा कंट्रोल येतं। आता हा लोम प्राणाचा कंट्रोल कुठे येतं तर मणिपुरावर, म्हणजे फायर एलिमेंट, जे आपण म्हणतो ना पोटातली अग्नी, फायर एलिमेंट, असं उलटा ट्रायंगल आहे। तर हा केल्यावर तुमचं जे फायर तत्व, अग्नितत्व, त्याला इम्पॅक्ट होईल, लोम प्राणायाम। आता सेकंड प्राणायाम आहे तो विलोम प्राणायाम, म्हणजे स्ट्रेट ट्रायंगल, विलोम। ब्रीद इन, ब्रीद आउट आणि मग होल्ड। हे जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा एक स्टार तयार होईल, स्टार, आणि ते डायरेक्ट तुमच्या अनाहतपर्यंत जाईल, म्हणजे तुमचं हार्ट आणि तुमचं ॲब्डोमेन हे दोन्ही इम्पॅक्टफुल ह्याच्यामध्ये। हार्ट हे कुठलं, हे आता विलोम प्राणायाम कसा करायचा ते बघू। ब्रीद इन, ब्रीद आउट आणि होल्ड, सेम पोझिशन तीच घ्यायची रिलॅक्समध्ये। ब्रीद आउट फर्स्ट, ब्रीद इन 2, 3, 4, 5, 6, ब्रीद आउट 2, 3, 4, 5, 6, होल्ड 2, 3, 4, 5, 6। तर झालं विलोम प्राणायाम।
आता लोम झाला, विलोम. पहिलं कुठलं बघलं, सुख प्राणायाम बघितलं आपण, नंतर लोम प्राणायाम, मग विलोम प्राणायाम. कंप्लीट ट्रायंगल झाला. पहिलं आपण जे केलं ते स्वादिष्ठान चक्रावर केलं, नंतर अग्नी फायर तत्व, मूलाधार चक्र आणि नंतर अनाहत चक्र. हे तिन्ही आस्पेक्ट आपण बघतोय. आणि आता चौथा आस्पेक्ट म्हणजे सुखपूर्वक प्राणायाम. हे तिघांचं कॉम्बिनेशन, ब्रीद इन, होल्ड, ब्रीद आउट, होल्ड. हे आहे स्क्वेअर. स्क्वेअर कशाचं प्रतीक आहे तर पृथ्वीचं प्रतीक आहे. तर ते कुठलं चक्र, मूलाधार चक्र. जे पृथ्वी तत्व आहे, जे मूलाधार चक्र आहे ते ह्याचं प्रतीक आहे. जे मूलाधार चक्र आहे ते पृथ्वीचं प्रतीक आहे. एक स्टेबिलिटी येते, तर त्याचा इम्पॅक्ट होतो. असे हे 4 चक्र आपण आज बघितलेत. तर त्याच्यामध्ये कसं करायचं, सिम्पल सुखपूर्वक प्राणायाम. ब्रीद इन 2 3 4 5 6, होल्ड 2 3 4 5 6, ब्रीद आउट 2 3 4 5 6, होल्ड 2 3 4 5 6. आता व्हिडिओ जास्त लेंथ देऊ शकतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, पण हे तुम्ही स्लो करायचं, फोकस करायचं तुमच्या श्वासाकडे आणि तो पॅटर्न लक्षात ठेवा. ब्रीद इन, होल्ड, ब्रीद आउट, होल्ड. हे सुखपूर्वक प्राणायाम. ह्याचे पण 9 सेट करायचे. हे जेव्हा तुम्ही कम्प्लिटली कराल, ही फिजिकल प्रॅक्टिस नाही आहे. ही फिजिकल तर आहे, ते साईड इफेक्ट तर ते मिळणारच आहे तुम्हाला चांगल्या गोष्टी, पण इमोशनल मेंटल वेलबिंग सुद्धा चांगले होईल. आणि तुम्हाला जे गोष्टी साध्य आहेत, ते स्ट्रेस, एन्झायटी, ते सुद्धा निघून जाईल. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे काय पाहिजे ते तुम्ही करू शकता. फक्त डिस्ट्रॅक्ट होऊ नका. दुसरे डिस्ट्रॅक्ट करायला बऱ्याच गोष्टी आहेत, पण याच लेवलनी तुम्ही जर करत राहिलं तर तुम्ही गोष्ट साध्य करू शकता. फोकस इकडे तिकडे न जाता पूर्ण फोकस तुमच्या कार्यावर, तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टीवर तुम्ही जर केलं तर त्या गोष्टी इझी मिळू शकतात हातात. तर हे जे प्राणायाम टेक्निक्स आहेत, ही जी प्रॅक्टिस आहे, ही तुम्ही करा. खूप इम्पॅक्ट आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आत्तापर्यंत कुठल्याच यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ नाही आहे, डिटेल व्हिडिओ आहे. खूप ॲनिशंट अशी टेक्निक्स आहे, ही योगिक टेक्निक्स. नक्की प्रॅक्टिस करा. जय श्रीराम.